बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात शेती कामांना वेग आलाय। अनेक शेतकरी कोळपणीच्या कामात व्यस्त आहेत। शेतीची स्थिती लक्षात घेता येत्या काही दिवसात अजून पाऊस झाला तर खरीप हंगाम भरघोस होण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। जळगावच्या अंजनी धरणाच्या जलसाठ्यात गेल्या 15 आठवड्यात 12% वाढ झाल्याची नोंद झालेली आहे। धरणात सध्या 33% पाणीसाठा उपलब्ध आहे। ही वाढ तालुक्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरत आहे। मात्र अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। त्यामुळे धरणातील साठ्यात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झालाय। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली। धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्याने शिरोळ्यातील काही शेतजमिनी पाण्याखाली गेल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। किल्लारी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तिलारी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। अलिबाग, मुरुड आणि पेणमध्ये संततधार पाऊस पडतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। 4 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। बुधवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय। वाशिम तालुक्यातील वाई आणि वारला गावांमधील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर आणि कपाशीसह इतर पिकांना चांगला फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जाहिरात देण्यात आली आहे। त्यांनी दिलेल्या या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। लातूर जिल्ह्यातील पवार या शेतकऱ्याकडे बैलजोडी नसल्याने स्वतःला अवताला जुंपण्याची वेळ आली होती। या पीडित शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी म्हटलंय। जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। धुळ्यातील गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या 2.25 कोटी रुपयांप्रकरणी आरोपींची नार्को टेस्ट करावी या मागणीसाठी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे। तर धुळ्यातील रेशन दुकानदारांकडून देखील अंदाज समितीने 10,000 हजार रुपये घेतल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय। हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आला असून यामुळे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिलाय। हिंदी सक्तीच्या GR मागे घेतल्यानंतर चिपळूणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। ठाकरे बंधू असेपर्यंत महाराष्ट्राचा गुजरातीकरण आणि UP बिहारीकरण होऊ देणार नाही। महाराष्ट्रात मराठी टिकून राहील असं वक्तव्य मनसे जिल्हाध्यक्ष नलावडे यांनी केलंय। आणि आता नाशिकमधून मोठी बातमी आहे। आज नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्यासह नुकताच भाजपमध्ये गेलेले विलास शिंदे यांच्या जागेवर ठाकरे गटाने नियुक्त केलेल्या महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यासह प्रशांत दिवे, सीमा ताजने, सचिन मराठे हे नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर शरद पवार यांचा राष्ट्रवादीतून विधानसभेची निवडणूक लढवलेले गणेश गीते देखील आज स्वगृही परतणार आहेत। गणेश गीते यांच्यासोबत नगरसेवक कमलेश बोडके हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे। कारण अवघ्या काही दिवसांपूर्वी नियुक्त करण्यात आलेले महानगर प्रमुख मामा राजवाडे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। विशेष म्हणजे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या विरोधात कालच नाशिकमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता। आता हे सगळेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ माजली आहे। दरम्यान नाशिकमध्ये भाजपमध्ये होत असलेल्या इन्कमिंगवर खासदार राऊतांनी टोला लगावलाय। एक्सवर ट्विट करून त्यांनी भाजपला टोला लगावलाय। भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल आहे। नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले। हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले। पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले। क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार भाजपसाठी गुन्हेगार आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। जमवाजमव पार्टीनं महाराष्ट्राची वाट लावली आहे। सत्ता, पैसा, दहशत दुसरं काही नाही असं ट्विट संजय राऊत यांनी केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा, पिंपरी ते
भोयेगाव या मार्गावरील वर्धा नदीवर असलेला मोठा पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचलाय। गडचांदूरच्या सिमेंट उद्योगाकडे जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात ताण पडत असून पुलावरील रस्ता ठिकठिकाणी खचलाय। तात्काळ जमिनीचं भूसंपादन करून पुनर्वसन करावं अशी मागणी रावेत तालुक्यातील धुरखेडा येथील पूरग्रस्तांनी केली आहे। तापी नदीला येत असलेल्या पुरामुळे नदीलगतची 35 ते 40 घरं दरवर्षी पुराच्या विळख्यात सापडतात। त्यामुळे तात्काळ भूसंपादन करून पुनर्वसन करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थांकडून गेल्या महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या। या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थांकडून मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे। गुजरातमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानंतर शेतकरी संकटात सापडलाय। ही गोष्ट लक्षात घेत गुजरात सरकारनं प्रति क्विंटल 350 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह मनमाड मालेगावातील शेतकऱ्यांनी अनुदान मिळावं अशी मागणी केली आहे। ऐरोली सेक्टर 20 मधील रहिवासी सोसायटीमधील संरक्षक भिंत कोसळली। बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे भिंत पडली। यावेळी भिंतीला लागून असलेल्या 4 टू व्हीलर देखील खड्ड्यात पडल्या। या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। शेवगाव शहरात सध्या पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू आहे, मात्र या कामात नियोजनाचा अभाव दिसून येतोय। सध्या रस्त्याचं खोदकाम केलं जात असताना त्याच रस्त्यांवर नवीन कामं मंजूर करण्यात आली आहेत आणि या प्रकरणामुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जाणार असल्यानं शिवसेनेनं तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। वाशीच्या आयपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मर्यादित असल्यानं भावात वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यापासून बाजारात भाज्यांचे भाव वाढायला सुरुवात झाल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसते। आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेचा वापर केलेल्या इटलीतील प्राडा या कंपनीनं नरमाईची भूमिका घेतलेली आहे। कोल्हापुरी चपलेबाबत या कंपनीनं चर्चेची तयारी दर्शवली असून पुढील आठवड्यात या कंपनीचे वरिष्ठ आणि भारतीय शिष्टमंडळ यांच्यामध्ये एक बैठक होणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं। उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील बहुचर्चित स्काय डोमच्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर महापालिकेनं तोडक कारवाई केली। अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुट्टी, केदार, मामुलवाडी, धाडी, भिलवडी इथून शेकडो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी ये जा करतात। मात्र अज्ञाताकडून जाण्या येण्याच्या रस्त्यावर काटे चिखल असल्यानं विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयातच शाळा भरवली। शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेत बस मिळत नसल्यानं शहापुरातील ढसई इथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। मात्र दुसऱ्या दिवशी देखील तीच परिस्थिती असल्यानं विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात शेकडो ठेवीदार आक्रमक झालेत। ठेवीचे पैसे मिळत नसल्यानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळ शिल्पांचं जतन करण्याचा आदेश हायकोर्टानं दिलाय। या कातळ शिल्पांचं जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला 4,32,00,000 निधी वापरा असा आदेश मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप माने यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिलाय। साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळीत बैल नसल्यानं शेतकऱ्यानं स्वतःला अवताला जुंपलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा सुळसुळाट असल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे आणि त्यामुळे आमदार रवी राणा यांच्या पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं। बोगस बियाण्यांचा ट्रक आज विधान भवनासमोर नेण्याचा इशारा युवा स्वाभिमान पक्षानं दिलाय। आता एक मोठी बातमी, महायुती समन्वय समितीमध्ये महामंडळ वाटप जवळपास पूर्ण झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे। ज्या आमदारांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली अशा आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदावर नियुक्त करणार असल्याची माहिती आहे। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या आमदारांमध्ये नाराजी राहू नये यासाठी महायुती सक्रिय झाल्याची माहिती आहे। तर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नाराज आमदारांची आता महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती आहे। शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये मुंबई MMR रिजनमधील प्रमुख महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे।
म्हाडा आणि सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. आणखीन एक मोठी बातमी. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची रूपरेषा आता समोर आली आहे. व्यासपीठावर पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष असणार आहेत, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर असणार आहेत. शरदचंद्र पवार, हर्षवर्धन सपकाळ देखील यावेळी हजर राहणार आहेत. वरळी डोममध्ये 7 ते 8 हजार लोकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळावा खरं तर तो होणार आहे आणि त्याची आता रूपरेषा समोर आलेली आहे. व्यासपीठावर नेमकं कोण कोण असणार आहे, कशा पद्धतीनं हा संपूर्ण सोहळा किंवा कार्यक्रम पार पडेल? नक्कीच 5 तारखेला जो विजयी मेळावा पार पडणार आहे त्या अनुषंगाने बरीच तयारी देखील सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून म्हणजेच मनसेकडून देखील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून, या दोन्ही पक्षांकडून कालच आज जर आपण पाहिलं तर वरळी डोमची पाहणी करण्यात आलेली होती आणि सतत बैठका देखील सुरू असतात की कशा प्रकारे नियोजन करण्यात येईल. कारण आपण जर पाहिलं तर वरळी डोमची आसन व्यवस्था 7 ते 8 हजार इतकी आहे, परंतु गर्दी, अलोट गर्दी त्या ठिकाणी जमणार आहे आणि तिथे कोणाचीही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने जो वरळी डोमचा परिसर आहे त्याच्याच बाहेर देखील स्क्रीनिंग लावण्यात येणार आहे. म्हणजे येणारा जाणारा माणूस ते स्क्रीनिंगवरती आतमध्ये काय चालू आहे, भाषण कोणते सुरू आहेत हे देखील पाहू शकतात. तसंच जर आपण पाहिलं तर पार्किंगची देखील या लोकांनी दखल घेतलेली आहे. बरीच लोक येणार आहेत, त्यांच्या गाड्या असणार आहेत. आतमध्ये बेसमेंटमध्ये ही पार्किंग असेल आणि त्याच अनुषंगाने 400 ते 500 गाड्या या बेसमेंटमध्ये पार्किंगसाठी लावण्यात येतील अशी देखील व्यवस्था या अनुषंगाने करण्यात येते. तसंच जर आपण पाहिलं तर गर्दी अलॉट होणार आहे, त्यामुळे सेक्शन्स देखील दोन्ही पक्षाकडून पाडले जाणार आहेत त्या वरळी डोम या परिसरामध्ये. तसंच जर आपण पाहिलं तर स्टेजवरती कोण कोण मान्यवर असणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सर्वांनाच माहिती आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्टेजवर असणार आहेत. तसंच दुसरे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील असणार आहेत आणि दुसरं म्हणजेच प्रत्येक पक्षाकडून जे पक्षप्रमुख जे येणार आहेत त्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी देण्यात येणार आहे. जर पक्षप्रमुख नसतील तर प्रदेशाध्यक्ष यांना देखील व्यासपीठावर बसण्याची संधी देण्यात येणार आहे. तसंच दोन्ही नेत्यांचे भाषण होतील. म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे भाषण जे आहे ते ऐकण्यासाठीच खरं तर महाराष्ट्रभरातून मराठी लोक येणार आहेत. आणि दुसरं म्हणजेच जे पक्षप्रमुख येतील त्यांचे देखील भाषण होतील, परंतु त्यांचे भाषण काही वेळासाठी असतील. तर पक्षप्रमुख जे आपले मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच उद्धव ठाकरे यांचे भाषण जे असेल ते बऱ्याच काळासाठी असेल, म्हणजेच अर्धा तासासाठी किमान तरी ही भाषणं सुरू राहतील. आणि हीच भाषण ऐकण्यासाठी नेमकं 5 तारखेच्या विजयी मेळाव्यादरम्यान काय घडतं वरळी डोममध्ये हे पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येणार आहेत आणि त्याचेच नियोजन करण्यासाठी मनसेकडून बऱ्याच बैठका देखील घेतल्या जात आहेत. आता देखील काही वेळानंतर मनसेचे राज ठाकरे. स्नेहा, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी. आज शिवतीर्थ इथे मनसे नेत्यांची बैठक होणार आहे. दुपारी 12:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मनसेचे नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि संदीप देशपांडे बैठकीसाठी उपस्थित असतील. 5 तारखेच्या वरळी डोम इथे होणाऱ्या विजयी मेळाव्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करण्यात आलेलं आहे. या नव्या नावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती सभापती दिलीप माने यांनी दिली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारला. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा तुटवडा गंभीर होत चालल्यानं तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. बदलापूर पश्चिमेला असलेल्या नाल्यामध्ये एका वृद्धानं उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या वृद्धाचं पुढे काय झालं याची अद्यापही माहिती मिळालेली नाही. पुणे शहरातील महापालिकेची 7 नाट्यगृह तसंच सांस्कृतिक केंद्रांची साफसफाई आणि स्वच्छतेसाठी 1,22,00,000 रुपयांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरासह यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पंडित भीमसेन जोशी कलादालन यांचा समावेश आहे. तर संबंधित ठेकेदाराला हे काम करण्याची परवानगी देण्याबरोबरच त्यांच्याशी करारासाठी मान्यता द्यावी असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलाय.
ट्रक, टेम्पो आणि कंटेनर सारख्या अवजड माल वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं माल वाहतूकदारांचा संप सुरूच राहणार आहे, अशी माहिती राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली आहे. वाहतूकदारांच्या संपाचा भाजीपाला आणि इतर पुरवठ्यावर पहिल्या दिवशी कोणताही परिणाम झाला नसल्याचं दिसून आलंय. पुण्यातील खडकवासला येथील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशव्यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचं शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. पुण्यातील पालिकेची 7 नाट्यगृह तसंच सांस्कृतिक केंद्रांची साफसफाई आणि स्वच्छतेसाठी 1,22,00,000ची निविदा काढण्यात आली आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराला हे काम करण्यासाठी परवानगी देण्यासह करारासाठी मान्यता द्यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. पिंपरी चिंचवड मनपानं 112 कोटी रुपये खर्च करून 1 एप्रिल 2025 पासून दस्तऐवज व्यवस्थापन सुरू केलेली आहे आणि दरम्यान ही यंत्रणा मंगळवारपासून बंद पडली आहे. त्यामुळे 2 दिवसांपासून सर्व कामकाज ठप्प झालंय. दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टनं काही महिन्यातच दुसऱ्यांदा हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. या अमेरिकन कंपनीनं बुधवारपासून कर्मचाऱ्यांना कपातीची नोटीस पाठवायला देखील सुरुवात केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार हा आकडा 9,000हून अधिक असू शकतो. पुणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील विस्कळीत सेवा, संचलनातील बस बंद पडण्याचं प्रमाण आणि इतर सुधारणांमध्ये सातत्य दिसून येत नसल्यानं पीएमपी सेवा ब दर्जाची असल्याचं स्पष्ट झालंय. परिसर या सामाजिक संस्थेच्या अहवालातून हे स्पष्ट झालंय. नागपूर जिल्हा परिषदेनं सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलाय. डीपीडीसीनं 4.63 कोटींचा निधी जाहीर केला असून ग्रामपंचायतींच्या मदतीनं सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. कोरोना लसीकरण आणि हृदयविकारानं होणारे मृत्यू यांचा काहीही परस्पर संबंध नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. धाराशिवमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पवनचक्की कंपनी विरोधात सुरू असलेलं उपोषण अखेर 8व्या दिवशी मागे घेतलंय. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवनचक्की कंपनीचे प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन मध्यस्थी केली. यामुळे 19 शेतकऱ्यांना नारळ पाणी घेत हे उपोषण त्यांनी सोडलं आणि तसंच आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर शेतकऱ्यांसोबत मी देखील आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या पश्चिम भागात रिमझिम पावसात भात रोप लागणेला आता वेग आलाय. शेतकऱ्यांनी चिखलातच कुरीच्या सहाय्यानं भात पेरणी केली, मात्र ही पेरणी व्यवस्थितपणे साधून आलेली नाही. पावसाचा जोर कायम असल्यानं शेतकरी पेरणी न झालेल्या शेतात आता रोप लागण करू लागलेत. मात्र रोप लागणीसाठी मोठं मनुष्यबळ लागत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतोय. आता एक मोठी बातमी. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एका झाडाच्या आधारानं नदी ओलांडावी लागते. ही घटना ताजी असतानाच नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी जावं लागतंय. तर शेवगे या गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पूल नाही तसंच अन्य कोणताही मार्ग नसल्यानं त्यांनी नदीतल्या वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरून ही नदी ओलांडावी त्यांना लागते. आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबियांनी स्वतःचा जीव धोक्यात घालवत हे अंत्यसंस्कार केले. पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे पर्यटकांचा बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रायगड जिल्ह्यातील नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीव घेणं स्टंट केल्याचं व्हिडिओ समोर आलेला आहे. धबधब्याच्या लगत असलेल्या 2 डोंगरांवर दोरखंड बांधून गिर्यारोहकांच्या या ग्रुपनं हे स्टंट केले. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. जीव घेणे स्टंट करणं किंवा स्टंट करणाऱ्या या गिर्यारोहक पर्यटकांवर कारवाईची मागणी केली जाते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. आषाढी वारीमध्ये पंढरपूरमध्ये विजयादशमीच्या पोशाखात घोंगडी पांघरतात आणि या पारंपरिक घोंगडीला वारकऱ्यांची अधिकच पसंती पाहायला मिळते. यावेळी पंढरपुरात प्रसिद्ध असलेल्या घोंगडे गल्लीमध्ये लाखोंची उलाढाल झाली आहे. राज्यभरात सध्या वारीचा उत्सव रंगलाय. यंदाच्या पालखी सोहळ्यात भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी कुटुंबियांसोबत सहभाग घेतला. यावेळी माऊलींचा गजर करत पायी दिंडी काढण्यात आली.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 5,200 विशेष बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या काळात 5, 6 आणि 7 जुलै रोजी चंद्रभागा बस स्थानक, भीमा बस स्थानक आणि विठ्ठल बस स्थानक इथे तब्बल 13,000 एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाचा लाभ घेता येणार आहे. विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे आता मंदिराचं रूप अधिकच खुलून दिसतंय. मंदिराला विद्युतीकरण देखील करण्यात आलंय, त्यामुळे मंदिराचा सोळखांबी परिसर उजळून गेलाय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरात श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि संपूर्ण दर्शन रांग तसंच पत्राशेड या ठिकाणातील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पंढरपूर शहरासह परिसरात आणि पालखी मार्गावर कुणीही अनधिकृत होर्डिंग लावू नये. जर कुणी होर्डिंग लावले तर संबंधितांवर तसंच होर्डिंग छापणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची वास्तव्यासाठी चंद्रभागेच्या पहिलं तीरावर 65 एकरात व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 4.5 लाख भाविकांची इथे सोय करण्यात आली असून भक्तिसागर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. अमरावतीहून पंढरपूरला जाणारी यात्रा स्पेशल ट्रेन अमरावतीहून भाविकांना घेऊन निघाली. ती अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचली. ही यात्री स्पेशल ट्रेन अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचताच तिचं जंगी स्वागत केलं. पंढरपूरच्या वारीमध्ये बाल वारकऱ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व गटातील वारकरी सहभागी होतात. या पंढरपूरच्या वारीमध्ये तरुणाईला देखील लाजवेल असा 90 वर्षांच्या आजींचा उत्साह पाहायला मिळतोय. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड पालखीचं टाळ मृदुंगाच्या गजरात दुसरं रिंगण संपन्न झालं. 2 अश्व, डोईवर तुळस, खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत मोठ्या उत्साहात आठवे इथे दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. दरवर्षीप्रमाणे अमरावतीतून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली. नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचं वाटप केलं. आषाढी वारीमध्ये पोलीस प्रशासनानं वारकरी तसंच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केली आहे. सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी 8,117 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. अमरावतीच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कॅम्प मार्गावरील नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये देहविक्रीच्या व्यवसायाचे गुन्हे शाखा युनिट 2 पोलिसांनी भांडाफोड केलेला आहे. स्पा 99 या सेंटरमध्ये मसाज थेरपीच्या नावावर चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 10 टक्कत 3 मुली आणि स्पा सेंटरचा व्यवस्थापक तसंच 2 ग्राहकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील विविध परिसरात चेन स्नॅचिंग करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या 3 सराईतांकडून चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 5,98,310 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय. सांगलीच्या मिरज तालुक्यातील दुधगाव इथे परिसरात खेळणाऱ्या मुलांचा गटारात पडलेला चेंडू काठीनं बाहेर काढताना पिशवीतून मृत अर्भक बाहेर आल्यानं एकच खळबळ माजली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून अर्भक जन्मल्याचा संशय व्यक्त केला जातो. कल्याणनगर महामार्गावर मनमोलीजवळ दुचाकीस्वाराला ट्रकनं चिरडलं. दुचाकीस्वार खड्ड्यांमुळे स्लिप झाला आणि मागून येणाऱ्या ट्रकनं त्याला चिरडलं. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पीक विमा अर्ज दाखल करणाऱ्या 40 सुविधा केंद्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकूण 4,453 शेतकऱ्यांच्या नावावर अशा प्रकारे बोगस पीक विमा भरण्यात आला होता. कृषी विभागाच्या तक्रारीवरून नांदेडच्या सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटनं आग लागली होती. हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर 43 पेशंट उपचार घेत होते, पण अवघ्या काही वेळात हॉस्पिटल प्रशासनानं आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला. तर सर्व पेशंट व्यवस्थित असल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर अमित माने यांनी दिलेली आहे.